नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला माहीतच असेल, खूप दिवसानंतर एक ओपनचं जंगी मैदान उद्या संपन्न होणार आहे. ते मैदान म्हणजे मानेवाडीकरांचा खातर खाटाव फाटीवरचं उद्या संपन्न होणार आहे. आणि या मैदानामध्ये लॉट आता थोड्याच वेळापूर्वी जाहीर झालेले आहेत. काही कारणास्तव या मैदानात थोडी मित्रांनो नोंदणी कमी प्रमाणात झाली असल्यामुळे थोडी मैदानात शोभा कमी झालेली, पण नक्कीच आयोजकांनी चांगला निर्णय घेतला आणि उद्याचं मैदान रिसल पार पडणार आहे मित्रांनो. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्या या मानेवाडी मैदानामध्ये 1 ते 16 गटापर्यंत कोणकोणते नदी पळताना पाहायला मिळणार आहे, कोणकोणत्या गटात कोणकोणत्या तासातून, याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. चला तर पाहूया. तर मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये पक्ष आणि बुलेटची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये पंढरीशेठ फडके यांचा पक्षा दादा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये हिरा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये मुळशीकरांचा पिस्तूल पळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये पिस्टन आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये नकऱ्या 74 हा नंदी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये छोटा बच्चा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये बादल आणि सोनीची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मानेवाडी मैदानामध्ये. त्याचबरोबर गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये चॉपर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये गराडेकरांची आणबाण शान गराडेकरांचा लारा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये मिलिंद पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगाडाऊन आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये निमसोडकरांचा कॅप्टन आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे या मानेवाडी मैदानामध्ये. त्याचबरोबर गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये भवानी बेळवणीकरांचा भवानी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये गर्णिकेकरांचा छब्या पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये एक चिठ्ठी निघालेली छब्याच्या नावानं. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये कलोडणकरांच्या आणबाण शान लक्ष्मणराव आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये खंडसकरांचा बाळाबाई आणि पेडगावकरांचा रायमान हा जोड आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो उद्या मानेवाडी मैदानामध्ये. त्याचबरोबर गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये दगडूची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये वादळ आपल्याला पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये काशी आणि बागीची नंबर 1 जोडी मित्रांनो पळताना पाहायला मिळणार आहे, काशी आणि बागीची गाडी. गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये साखरवाडीकरांची आणबाण शान साखरवाडीकरांचा बावऱ्या पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये कबाली 4x4 हा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये आपले सर्वांचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर बुतकराजे शेठ जाधव कलेडोणकरांचा घरचा साज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. तेजा आणि दिवाण्या या नावावर 2 चिठ्ठे निघालेले. गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये अशा 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. त्याचबरोबर गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये दहीगावकरांचा पाखऱ्या पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये शंभू आणि सरपंच गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये पैजण आणि रफ्तारची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये बादल आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये मानगरकरांचं वादळ पळताना पाहायला मिळणार आहे. ज्या बैलाला सीमेचा बादशाह बोललं जातं असं मानगरकरांचं वादळ पळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये माऊलीची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये बब्या
बाब्या आपल्याला कोकण एक्सप्रेस बाब्या पळताना पाहायला मिळणार आहे. आता राहिला आपला लाडका बकासूर. बकासूरच्या नावाने देखील चिठ्ठी निघालेली मित्रांनो. ती चिठ्ठीमध्ये गट क्रमांक 1 मध्ये चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये आपल्या लाडक्या बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे. नाथसाहेब प्रसन्न मोलशेट धुमाळ सुसगाव नावाने गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये चिठ्ठी निघालेली आहे. तर बकासूर आपला 100% गट क्रमांक 1 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हे आहेत 1 ते 16 पर्यंतचे गट क्रमांक आणि तास क्रमांक. धन्यवाद.